सध्या राज्यात विविध भागात जोरदार पाऊस कोसळतोय. मुंबईसह घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस होतोय. काही ठिकाणी या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय. याविषयीचा सविस्तर आढावा आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया. मुंबईत गेल्या 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय आणि या पावसामुळे मुंबईकरांना प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागतंय. आज मुंबईत आणि उपनगरात जोरदार पाऊस सुरू आहे. उद्या देखील पालघर आणि ठाण्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. उद्या मुंबईमध्ये 32°C कमाल तर 25°C किमान तापमानाची शक्यता आहे. पुणे आणि शहर परिसरात पुढील 4 दिवस आकाश ढगाळ राहणार असल्याची शक्यता आहे. तसेच पुढील 2 दिवस शहरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. उद्या पुण्यामध्ये 30°C कमाल तर 21°C किमान एवढी तापमान असण्याची शक्यता आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता आहे. या भागात 16 जुलैपर्यंत हा पाऊस पडेल अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. विदर्भातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज पूर्व विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भातील काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. यामुळे काही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. नागपूरमध्ये उद्या 35°C कमाल तर 22°C किमान तापमान असेल. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यात कालपासून पाऊस सुरू आहे. तर मराठवाड्यातील काही भागात जीवितहानीच्या घटना देखील घडल्या. काही जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर संभाजीनगरमध्ये 32°C कमाल तर 25°C किमान एवढे तापमान राहील. राज्यातील विविध जिल्ह्यात पावसाचा जोर वाढतोय. काही भागात पावसाचा जोर असाच कायम राहण्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात येत आहे.